श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपण सगळेच मकर संक्रांतीची अगदी आतुरतेने वाट पाहत आहोत. हा एक महत्त्वाचा सण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला आपण मकर संक्रांत म्हणतो. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला म्हणत जुने हेवे देवे विसरून नात्यांमध्ये गोडवा आणणारा हा सण आहे. 2026 मध्ये संक्रांत कधी आहे, तिचे वाहन काय असेल, कोणते रंगाचे वस्त्र परिधान करावे, भोगी, हळदी कुंकू, दान, बोरनान कधी करावे, या सर्व प्रश्नांची अचूक माहिती, कोणता रंग वर्ज करावा, अशी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम सूर्यदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून सूर्यदेवाची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. 2026 मध्ये मकर संक्रांतीचा सण 14 जानेवारी बुधवार रोजी साजरा केला जाईल. सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याची वेळ किंवा संक्रांतीचा पुण्यकाळ हा पहाटे 2:30 पासून सुरू होईल. पुण्यकाळ हा संध्याकाळी 5:30 पर्यंत असेल. या संपूर्ण काळात दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे यंदा स्नान, दान, पूजा, तिळगुळ वाटप 14 जानेवारी बुधवारीच केले जाईल. आता पाहूया 2026 च्या संक्रांतीचे वाहन आणि उपवाहन काय आहे, ज्यावर भविष्य अवलंबून असते. 2026 ची संक्रांत वाहन ही वाघ आणि उपवाहन घोडा यावरती येत आहे. तिने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले असून तिने हातात गदा हे आयुध घेतले आहे. संक्रांत ज्या वाहनावर येते त्यानुसार पुढील वर्ष कसे राहील याचा अंदाज लावला जातो. वाघ हे क्रौर्याचे तर घोडा हे वेगाचे प्रतीक आहे. संक्रांत ज्या रंगाचे वस्त्र परिधान करून येते तो रंग त्या दिवशी वापरणे वर्ज्य मानला जातो. संक्रांतीने पिवळा रंग घातलेला असल्याने आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करणे टाळावे. त्याऐवजी हिरवा, लाल, काळा, जांभळा किंवा इतर कोणताही शुभ रंग तुम्ही निवडू शकता. पहिली तिथी ही भोगी, मंगळवार 13 जानेवारी. या दिवस म्हणजे शेतीत आलेल्या नवीन धान्याचे, भाज्यांचे पूजन आणि सेवन करण्याचा दिवस. भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरीसोबत मिश्र भाज्यांची चविष्ट भोगीची भाजी बनवली जाते. या दिवशी तीळ लावून केलेली गरम पाण्याने स्नान करणे आणि तिळाचे सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते. संक्रांत दुसरी तिथी म्हणजेच मकर संक्रांत 14 जानेवारी हा मुख्य दिवस. तिळगुळ वाटून संबंधात गोडवा आणण्याचा दिवस. 15 जानेवारी हा दिवस देवीने संकटावर विजय मिळवण्याचं प्रतीक म्हणून साजरा केला जातो. याला क्रिकांत किंवा करीदिन म्हणतात. या दिवशी कोणतेही शुभ कार्य वगळता संक्रांतीच्या काळात केलेले पुण्य टिकून राहते. नववधूंसाठी संक्रांतीच्या निमित्ताने नवऱ्याकडून काळे वस्त्र, काळी साडी देण्याची आणि ते परिधान करण्याची खास परंपरा आपल्याकडे आहे. संक्रांतीनंतर येणारे शुभ मुहूर्तावर लहान मुलांसाठी बोरनान करण्याची पद्धत आहे. यामध्ये 5 वर्षाखालील बालकांना बोर, ऊस, तिळगुळ, मुरमुरे यांनी ओवाळले जाते आणि जेणेकरून त्यांना दीर्घायुष्य लाभावे. संक्रांतीचा महत्त्वाचा भाग म्हणजेच हळदी कुंकू समारंभ. हा जानेवारी 14 तारखेनंतर येतो, परंतु रथसप्तमीपर्यंत कधीही आयोजित केला जाऊ शकतो. या दिवशी महिला एकमेकांना प्रेमाने बोलवून हळदी कुंकू लावून तिळगुळ घेऊन वाण देतात. वाण म्हणजे सुवासिनीच्या द्यावयाच्या भेटवस्तू. यामध्ये तिळाचे पदार्थ, सौभाग्य अलंकार किंवा गरजेच्या वस्तूंचा समावेश असतो. संक्रांतीच्या दिवशी केलेले दान हे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. मकर म्हणजे तीळ, म्हणून तिळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. तिळगुळ, तिळाचे लाडू, गूळ, नवीन धान्य, गरम कपडे, गरिबांना जेवण, पांढरी किंवा काळी वस्त्र किंवा गायीला चारा देणे अत्यंत पुण्यकारक ठरते. यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते आणि आरोग्य लाभते. संक्रांतीमध्ये काय करावे? या दिवशी पवित्र नदीत किंवा तिळगुळ टाकून गरम पाण्याने स्नान करावे. सूर्यदेवाची पूजा करावी. तिळगुळ आणि गुळाचे पदार्थ खावेत. तिळगुळ वाटून नातेसंबंधात गोडवा आणावा. शक्य असल्यास दानधर्म नक्की करावा. काय करू नये? कोणाबद्दल वाईट बोलू नये, कोणाचा अपमान करू नये. आपल्या घरातील किंवा आसपासच्या वृद्धांना किंवा स्त्रियांना दुखवू नये. या दिवशी मांस किंवा मद्य सेवन करणे टाळावे. तसेच आपण पाहिले की यंदा संक्रांतीचा रंग पिवळा आहे, त्यामुळे
त्यामुळे पिवळे वस्त्र परिधान करणे टाळावे. तर ही होती संक्रांती 2026ची संपूर्ण माहिती. संक्रांतीचे वाहन, रंग, तिथी, दानधर्माची माहिती तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल. आता त्यानंतर आपण बघूया की संक्रांत ही यंदा पिवळ्या रंगावरती आलेली आहे. मग पिवळ्या रंगाच्या नेमक्या कोणकोणत्या वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला वर्ज्य ज्या आहेत तर त्या करायच्या आहे. कारण असं म्हणतात ना की संक्रांती देवीने जो रंग परिधान केलेला आहे त्या रंगाचे वस्त्र हे आपण चुकूनही परिधान करू नये. मग पिवळ्या रंगाचे कपडे, ड्रेस, पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती चुकूनही आपल्याला या दिवशी घालायची नाही आहे. त्याचबरोबर मकर संक्रांतीने यंदा केशराचा टिळा लावलेला आहे, त्यामुळे केसर जे आहे तर ते चुकूनही कपाळाला लावू नका. आता तुम्ही म्हणाल की मग पिवळ्या रंगावरती संक्रांत आलेली आहे, मग हळद वापरावी का? तर हो, हळद चालते, कारण आपल्याला फक्त वस्त्रवर्ज्य करायचे आहे. टिकलीसुद्धा पिवळ्या कलरची तुम्हाला वापरता येणार नाही. आता बांगड्यांचे नियम आपण बघूया. बांगड्या ज्या आपण घालत असतो हातामध्ये तर त्या काचेच्या असाव्या, मेटलच्या नको. त्याचबरोबर बांगड्या या हिरव्या किंवा लाल असल्या तर अतिशय उत्तम. पिवळ्या रंगाच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्याला या दिवशी घालायच्या नाही आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी जे तुम्ही काम करता, जे काही तुम्ही सेवा करता त्याचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला हजारो आणि लाखो पटीने जास्त प्रमाणात मिळतं. त्याच पद्धतीने जर तुम्ही या दिवशी काही चूक केली तर ती चूक वर्षभर आपल्यासोबत राहते आणि त्याचबरोबर त्याचे जे काही दुष्परिणाम आहे तर ते सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. त्यामुळे हा सुवासीन महिलांचा सण असतो. या दिवशी आपल्याला एकतरी सुवासीन जे आहे त्याला तिचा मानपान करायचा आहे. नाही तुम्हाला 5 शक्य, 3 शक्य, 11 शक्य तर तुम्ही फक्त एक सुवासीन आपल्या घरी बोलवा. तिला हळदी कुंकू व्यवस्थित अर्पण करून त्यानंतर तिला जे काही मानापानाच्या वस्तू तुम्ही आणलेल्या असेल तर त्या तिला द्यायच्या आहे. हे केल्यामुळे देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होते. घरातील दुःख दारिद्र्य दूर होण्यासाठी मदत होते आणि त्याचबरोबर जे काही त्रास आहे तर ते सुद्धा आपले नष्ट होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरातील जे काही वयोवृद्ध आहेत तर त्यांचा अपमान करू नका. संक्रांतीच्या दिवशी जे आपण पूजा करतो, सेवा करतो, त्याचबरोबर क्रांतीच्या दिवशी सुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने पूजा करायची असते, सेवा करायची असतात. कारण जर क्रांतीच्या दिवशी आपल्या घरामध्ये भांडण झाले, कटकट झाली तर नेहमी वर्षभर आपल्या घरामध्ये भांडण कटकट होते. कारण वर्षाचा हा सर्वात पहिला सण असतो. मानलं की हे इंग्रजी नवीन वर्ष आहे. आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडव्यापासून होत असते. पण एक लक्षात ठेवा की इंग्रजी महिने हे तितकेच आपल्या जीवनामध्ये परिणामकारक असतात. त्यामुळे यांना सुद्धा आपल्याला पाळणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. संक्रांत हा खूप महत्त्वाचा सण आहे. या दिवशी केलेल्या चुकांनी केलेल्या सेवा ज्या आहे ना तर त्याचं फळसुद्धा आपल्याला त्याच पद्धतीने मिळत असतं. त्यामुळे चुका करू नका. जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त उपाय करा. घरामध्ये विष्णू सहस्रनाम, विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण करा आणि बघा की याचा किती चांगला फायदा जो आहे तर तो तुम्हाला बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.